मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 13. काय म्हणतोस काय अश्वत्थाम्या? असं असेल तर मग आजपासून मला गंगेचा मार्ग बदलावा लागेल. होय कर ना. तुझे वृषभासारखे भरगच्च खांदे, जास्वंदीच्या फुलासारखे लाल गाल, त्यावर तुझ्या कानातील कुंडलांतून पडणारी तेजाची निळसर वलय, खडगाच्या पात्यासारखं सरळ आणि धारदार नाक, धनुष्याच्या दंडासारख्या वक्र आणि रेखीव भुवया, काटेभोवरीच्या फुलासारखे निळेशार डोळे, थाळीसारखं भव्य कपाळ, मानेवरून खांद्यावर रुळणारे, महाराजांच्या मुकुटातील सोन्यालाही लाजवतील असे सोनेरी कुरळे दाट केश आणि रथाच्या खांबासारखे शरीराचे पिळदार स्नायू, असं सारं स्वर्ग वैभव असल्यावर कुणाला तू आवडणार नाहीस? अश्वत्थामन, खरं बोललो तर तू रागवणार नाहीस अशी माझी खात्री आहे. सांग कर्णा, तुझ्या वडिलांना का नाही यापैकी एकही गोष्ट कधी आवडली? या 6 वर्षात त्यांना आणि त्यांच्या लाडक्या अर्जुनाला कर्ण म्हणजे कोण आणि कुठं आहे हे तरी माहिती आहे काय? खरं आहे कर्ण, पण तू एकटाच असा नाहीस. शस्त्रविद्या शिकण्याच्या निमित्तानं निषाद पर्वतावरून शेकडो योजनं तुडवीत आलेल्या निषादराज हिरण्यधनुच्या पुत्राचं एकलव्याचंही हेच दुःख आहे. तुला तुझं मन मोकळं करायला निदान इथं मी तरी आहे, पण त्या एकलव्याला काय वाटलं असेल माझ्या बाबांच्या विषयी? कल्पनाही करवत नाही. बाबा असे का वागले ते मी कसं सांगू? सगळ्याच पुत्रांना आपल्या पित्यांचे अंतरंग ओळखता येत नाहीत वसू. त्याचं उत्तर सहज सत्य होतं आणि म्हणूनच ते मला अतिशय आवडलं. मला तरी अधिरथ बाबांच्या मनात काय काय कल्पना आहेत हे कधी सांगता आलं असतं काय? अश्वत्थाम्यानं करून दिलेल्या एकलव्याच्या आठवणीमुळे एक समदुःखी म्हणून कधीही न पाहिलेल्या एकलव्याबद्दल मला नकळत एक प्रकारचा अननुभूत आदर वाटू लागला. एकदा मी आणि अश्वत्थामा खडगाच्या आखाड्याजवळ उभे होतो. त्या आखाड्याभोवती पहारेसारख्या सळयांचं भक्कम कुंपण होतं. त्या कुंपणातील एका सळईचं टोक वाकून कोणीतरी जमिनीला टेकविलं होतं. ते तसंच होतं. ती एकच सळई त्या कुंपणातून बाहेर पडल्यामुळे विद्रूप दिसे. ती सरळ करावी म्हणून मी तिला हात लावला, तेव्हा चटकन अश्वत्थामा म्हणाला, नको कर्णा, सगळ्यांनी तिच्यावर प्रयोग केले आहेत. एके दिवशी रागाच्या भरात भीमानं ती वाकविली आहे. दुसऱ्या कोणालाही ती सरळ करता आलेली नाही. तोच कधीतरी ती सरळ करील. असं? मग मी करू काय ती सरळ? मी त्याच्या डोळ्यात पाहत विचारलो. नाही जमायचं तुला ते? असं? मी पायांतली पादत्राणं बंद सोडून काढून बाजूला ठेवली, उत्तरीय कमरेला गुंडाळला आणि त्याला म्हणालो, ही सळई डाव्या हातानं पुन्हा होती तशी सरळ करून त्या कुंपणात बसवितो बघ. मी त्या सळईजवळ गेलो. एकदा आकाशात पाहिलं. गुरुदेव तळपत होते. डाव्या हातात सगळी शक्ती एकवटली. डोळे मिटून ताकदीनं ती सळई डाव्या हातानं झटक्यात वर ओढली. पहिल्या झटक्यात ती कमरेइतकी वर आली. तिचं वर आलेलं टोक खांद्यावर घेऊन डाव्या हाताच्या पंजानं हळूहळू ते होतं तसं कुंपणाच्या मंडलात मी पुन्हा बसविलं. अश्वत्थामा गप्पच बसला. माझ्या पाठीवर थाप मारण्यासाठी त्यानं आपला हात पाठीवर टेकविला, पण लागलीच त्यानं तो वरच्यावर उचलला. काय झालं रे अश्वत्थामन? मी त्याला आश्चर्यानं विचारलो. अरे, तुझ्या अंगाचा अग्नीसारखा चटका बसतोय. भेदरट नजरेनं माझ्याकडे पाहत त्यानं उत्तर दिलं. त्यानंतर कधीतरी भीमानं ती सरळ केलेली सळई पाहिली असावी. तो रोज एक सळई वाकडी करून जात होता. मी रोज रात्री त्यानं वाकडी केलेली सळई डाव्या हातानं सरळ करीत होतो. हे छुपछत्र चांगलं 1 मास चाललं. प्रत्येक वर्षाच्या शेवटी युद्धशालेत एक मोठा यज्ञ होत असे. त्या यज्ञासाठी एक विचित्र प्रथा गुरुद्रोणांनी घालून दिली होती. युद्धशालेतल्या प्रत्येक शिष्याला बळी देण्यासाठी एक एक जिवंत प्राणी अरण्यातून पकडून आणून अर्पण करावा लागे. कोणीतरी त्यांना या प्रथेबद्दल विचारलं होतं. त्याला उत्तर देताना ते म्हणाले, त्यामुळे विद्यार्थी स्वावलंबी आणि धैर्यशील होतो. एका वर्षीच्या यज्ञाच्या वेळी एक अविस्मरणीय गोष्ट घडली. आम्ही सर्वजण राजनगरातून जिवंत प्राणी आणण्यासाठी म्हणून अरण्याकडे निघालो. अरण्य लागताच सगळेच जण 10 दिशांना पांगलो. मी पूर्वेकडची बाजू धरली. चालत असताना मला वाटलं
यापूर्वी आपण हरिण, सांबर, रानवराह असे प्राणी अर्पण केले आहेत. यावर्षी आपण यापेक्षा बलवान प्राणी अर्पण करायला पाहिजे. यापेक्षा बलिष्ठ प्राणी कोणता? हत्ती? छे, लाकडं फोडणारा अवजड नि बेंगरूळ प्राणी तो. अश्व? छे छे, अश्वाला पकडता येईल, पण त्यासाठी 2-4 दिवस तरी लागतील. तोपर्यंत यज्ञ होऊनही जाईल. मग कोणता प्राणी? चितळ, लांडगा की तरस? छे, सगळ्यात सामर्थ्यवान प्राणी कोणता? वाघ. बस, या वर्षी आपण वाघच अर्पण करायचा. त्यासाठी घोर अरण्यात जावं लागणार. काही हरकत नाही, जायचंच. मी सीमा सोडतानाच निश्चय केला. झपझप पावलं उचलीत, डोळे चारीकडे गरगर फिरवीत चाललो. दिवसभर भटकल्यामुळे तहान मात्र भरपूर लागली होती. संध्याकाळ होत आली होती. पाखरं घरट्याकडे परतत होती. तोंडावरचा घाम पुशीत बहुधा नदीच्या काठी आलो. तिथं उभा राहून मी सूर्यदेवाला वंदन केलं आणि मनोमन म्हणालो, आज तुमच्या शिष्याचा निर्धार वाया जाणार. एका कोवळ्या दगडावर बसून उंजळीत पाणी घेतलं. ते तोंडाला लावणार इतक्यात एक प्रचंड धूळ पाठीमागून माझ्या अंगावर आदळलं. तोल जाऊन मी समोरच्या बहुदेच्या पाण्यात पडलो. माझ्याबरोबरच ते धूळही पाण्यात कोसळलं. बहुदेचं पाणी गढूळ झालं. मी त्या धुडाकडे बघितलं. काळे पांढरे चित्तर असे ठिपके असलेला तो एक चित्त्या वाघ होता. पाणी पिण्यासाठी तो संध्याकाळ साधून पाणवठ्यावर आला होता. भोपळ्यासारखं त्याचं तोंड गोल गरगरीत होतं. डोळे गुंजेसारखे लाल लाल होते. माझे डोळे आनंदाने चमकू लागले. मी पाण्यात आहे, माझी वस्त्र भिजली आहेत, या कशाचंच मला भान राहिलं नाही. त्यानं उगारलेला पंजा तसाच वरच्यावर हातात धरला आणि त्याला फराफर ओढीत सरळ पाण्याबाहेर आणलं. पण पाण्याबाहेर येताच त्याला जास्त चेव चढला. माझ्या हातातला पंजा त्यानं झिडकारून काढून घेतला. पाण्याचा स्पर्श आणि माझा विरोध यांनी तो पिसाळून गेला होता. त्याचे डोळे अग्नीचा क्रोधपूर्ण वर्षाव करू लागले. जोरजोरात डरकाळ्या मारून तो पुन्हा पुन्हा माझ्या अंगावर एकापेक्षा एक भयानक आघात चढवू लागला. मध्येच तो 5-6 हात उंच उमाळी मारी. त्याची लाल भडक जीभ माझं रक्त पिण्यासाठी एकसारखी वळवळू लागली. जबडा वासून तो माझ्या अंगावर येऊ लागला. मी त्याच्या आघात थोपवू लागलो. अर्धा घटका मी आपलं रक्षण करण्यासाठी धडपडत होतो, पण तो मला आवरत नव्हता. मी माझ्या अंगाकडे पाहिलं. त्या क्रूर रानश्वापदानं 100-200 आघात चढवून सुद्धा त्याच्या तीक्ष्ण दातांचं किंवा नखाचं एक टोक सुद्धा माझ्या शरीरात घुसलं नव्हतं. माझं कातडं अभेद्य आहे. हा एकच काय, पण असले 10 वाघ मला झोपेत सुद्धा खाऊ शकणार नाहीत. एक विजेची लहर माझ्या सर्वांगातून कशी सरकन चमकून गेली. क्षणात माझं शरीर रथाच्या तापलेल्या धावेसारखं रसरशीत झालं. सर्वांगावरचं कातडं अभेद्य आहे या नुसत्या जाणीवेनंच माझं शरीर अंगारासारखं फुलून निघालं. एकाएकी मी त्या प्राण्याच्या खाडकन थोबाडीत मारली. कळवळत तो दूर गेला. आता मीच त्यावर एकापेक्षा एक भयानक आघात चढविले. वळलेल्या मुठीचे भक्कम प्रहार त्याच्या पाठीवर, पोटावर, मानेवर जिथं जागा मिळेल तिथं मारू लागलो. तोही पूर्वीपेक्षा आता जास्त खवळला. माझ्यावर प्राणांतिक आघात चढवू लागला. चांगल्या 2 घटका त्याच्यानी माझी झुंज चालली. शेवटी तो दमला. माझ्या रक्ताचा एक साधा थेंबही त्याच्या जिभेला लागला नव्हता. क्षणापूर्वी डरकाळ्या मारणारा तो वाघ आता आतल्यात गुरगुरू लागला. त्यानं आपली शेपटी भयामुळे पायांत ओढली. मी त्याच्या छातीवर बसलो. आजूबाजूच्या 15-20 हात जागेतील गवत पार उद्ध्वस्त झालं होतं. शेजारच्या झुडपातून काठदरीची एक वेल माझ्या पायांजवळ आली होती. एका हातानं मी ती ओढून घेतली. एक दमदार झटका मारताच ती 10-20 हात लांबीची चिवट वेल मुळासकट उपसून हातात आली. त्या वेलीनं त्या चित्त्याचे 2-2 पाय मी एका ठिकाणी करकसून आवळून बांधले. एक हाडा माणसाची काळी पांढरी भारमय मोळीच तयार झाली. अंधार पडला होता. ते प्रचंड धूळ खांद्यावर घेऊन मी चंद्रकोरीच्या धुसर प्रकाशात नगराकडे वळलो. नगरात आलो त्यावेळी मध्यानरात्र झाली होती. थंडगार वारा अंगाला झोंबत होता. माझं उत्तरीय बहुदेच्या पाण्यातच मागं विसरून राहिलं होतं. अंगावरच्या भिजलेल्या अधरियाला धुळीचा लेप बसला होता. सगळं नगर गाढ निद्राधीन झालं होतं.
वाघाच्या गुरगुरण्याचा ढगासारखा आवाज तेवढाच येत होता. मी युद्धशालेत आलो. बाकीच्या सगळ्या शिष्यांनी वनवान भटकून आणलेले प्राणी एका लाकडी खुराड्यात कोंबले होते. त्यात मी ते माझ्या मानेला मिशांच्या केसांनी सारख्या गुदगुल्या करणारं खांद्यावरचं धूळ फेकून दिलं. खुराड्यातील सगळ्या प्राण्यांनी भीतीनं केकाटायला सुरुवात केली. मी गडबडीत आमच्या दालनात आलो आणि वस्त्र बदलून झोपी गेलो. सकाळी यज्ञाच्या विधीला सुरुवात झाली. शेवटी वेदीवर बळी देण्याचा विधी आला. बळी आणण्यासाठी सगळे खुराड्याकडे धावले. त्यातला एक शिष्य आत जाऊन घाबरून तसाच परत यज्ञकुंडाजवळ आला. त्यानं गुरु द्रोणांना सांगितलं, कुणीतरी बळी देण्यासाठी वाघ आणला आहे गुरुदेव. वाघ? चल बघू. आश्चर्यानं त्यांनी पांढऱ्या भुवया उडविल्या. गुरु द्रोणांबरोबर आम्ही सर्वजण खुराड्याजवळ गेलो. तो वाघ बघताच माझी अपेक्षा होती की गुरुदेव विचार न करून माझी पाठ थोपटतील. पण कपाळावर आठ्यांचं जाळ फेकीत ते म्हणाले, हा वाघ कोणी कशाला आणला? अरे, यज्ञ हा शांतीसाठी करायचा असतो. यज्ञात वाघ बळी देणं हे निषिद्ध मानलं गेलंय. सोडून द्या त्या वाघाला. पण त्याला सोडण्यासाठी कोणीच पुढे जाईना. शेवटी एकटा भीम पुढे झाला. त्यानं मी बांधलेल्या त्या वेली सोडल्या. झालेल्या सर्व प्रकारानं अतिशय भ्यालेला तो वाघ जीवाच्या आकांतानं खुराड्याच्या कुंपणावरून कितीतरी उंच उडी मारून क्षणार्धात कुठच्या कुठं पसार झाला. मला अपेक्षाभंगाचं दुःख तर झालंच, पण खरं तर मला गुरुद्रोणांच्या त्या पांचट तत्वज्ञानाची चीड आली. यज्ञात क्रूर आणि हिंस्र पशु का बळी द्यायचे नाहीत? निरपराधी बोकडापेक्षा वास्तविक वाघासारखेच पशु बळी द्यायला पाहिजेत. बरेच दिवस झाले होते. हस्तिनापुरात आल्यापासून केवळ एकदाच मी चंपानगरीला जाऊन आलो होतो. तेही गुरुद्रोणांनी आपल्या शिष्यांची परीक्षा घेतली होती त्यावेळी. त्यानंतर 5 वर्ष उलटली होती. मनात असून सुद्धा एकदाही मला या 5 वर्षांत चंपानगरीला जाता आलं नव्हतं. कारण येथे मी एक विद्यार्थी म्हणून आलो होतो. सुदैवानं मला माझे गुरु चांगले लाभले होते.